सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेचे नूतन महापौर, उपमहापौर यांनी पदभार घेताच इचलकरंजी शहरातील स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य पसरले. या अनुषंगानंच आज सकाळपासूनच कोल्हापूर नाका परिसर ते छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापर्यंत धूळमुक्त शहर करण्याच्या अनुषंगानं आजपासून नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासह महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही धूळमुक्त शहर करण्यासाठी ते ॲक्शन मोडवर आले आहेत. इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेवर प्रशासक आहे, पण शहरामध्ये आरोग्य सेवा बिघडली आहे. शहरातील मुख्य रस्ता आणि गल्लीबोळातील रस्त्यांवर सध्या धुळीचं साम्राज्य पसरले. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झालेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा स्वच्छता होत नसल्यामुळं अधिकाऱ्यांवर रोष ओढवला होता. पण इचलकरंजी महानगरपालिकेवर आता महापौर, उपमहापौर, नगरसेवक निवडून गेले आहेत. 2 दिवसांपूर्वी महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आली. यात महापौर पदाचा पदभार धातुंडे तर उपमहापौर पदाचा पदभार अनिल डाळे यांनी स्वीकारलाय. पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील महापौर आणि उपमहापौर यांनी कोल्हापूर नाका ते छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी आणि रस्त्याच्या बाजूला असलेली धूळ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सफाई करून घेतली. त्यामुळं महापौर, उपमहापौर सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. रोज अशी स्वच्छता करण्याचं ध्येयच या दोघांनी योजलं आहे. कोल्हापूर नाका ते सांगली नाका ते नदीवेस नाका तसंच पंचगंगा फॅक्टरी अशा रस्त्याच्या दुतर्फा आणि मुख्य रोडवरील धूळ मुक्त करण्याचा पवित्रा नगरसेवकांनी घेतलाय. आज सकाळी याची सुरुवात करण्यात आली. शहर धूळमुक्त जर झालं तर श्वसनाचे आजार कमी होतील. ही मोहीम सातत्यानं राहावी अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होऊ लागली आहे. इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही मागणी देखील होऊ लागली आहे. महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांनी केलेले या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलं. पण ही स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की प्रत्येक शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. आपलं गाव, शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. त्यामुळं इचलकरंजी शहर पुढील काळात स्वच्छ आणि सुंदर दिसेल अशी आशा नागरिकांनी वर्तवली आहे. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळे उपस्थित होते. इचलकरंजी धूळमुक्त, स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी, देशाचे पंतप्रधान स्वप्न तुम्ही पूर्ण करता. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत स्वच्छ भारत झाला पाहिजे. आमची कल्पना कमीत कमी इचलकरंजी आहे, जिथं आम्ही राहतोय, ज्याचा आज देवाच्या कृपेनं आणि जनतेच्या कृपेनं आम्हाला नगरसेवक पदाची संधी मिळाली. आता आम्हाला उपमहापौर पद मिळालं आहे. तर या संधीचं सोनं करावं, या जनतेसाठी काहीतरी करावं, त्या दृष्टीनं रोज सकाळी धूळमुक्त हा जरासं त्यामुळे अनेक रोग राही सगळे पसरत आहेत. त्यामुळे माझी कल्पना आहे की कोल्हापूर नाक्यापासून झेंडा चौकापर्यंत एकदा पूर्ण, आपल्याकडे गाडी पण आहे स्वच्छ करण्याची आणि स्टेशन रोडपर्यंत पूर्ण एकदा स्वच्छ करायचं, धूळमुक्त करण्याचा माझा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं मी आता रोज सकाळी 7 ते 8 हा 1 तास यासाठी मी देणार आहे. इचलकरंजी धुळीमुळे नागरिक त्रासलेले आहेत, समस्या भरपूर आहेत, पण हे काम काय लगेच होणार नाही. पण तुम्ही ही जर ठेवला कंटिन्यू तर इचलकरंजी धुळमुक्त होण्यासाठी कुठेतरी सुरुवात झाली म्हणजे तुम्ही आज ॲक्शन मोडमध्ये. नाही, तसं नाही. एखादी गोष्टला सवय लागण्यासाठी 15 दिवस एखादी गोष्ट माणूस केला की त्याची ती सवय लागते. मग आपण हे 15 दिवस मी जर एक कंटिन्यू स्वच्छ करण्यामध्ये घालवलंय, पूर्ण ही यंत्रणा लावून सकाळी 7 ते 8 मध्ये फ्रेश मोडमध्ये, तर इचलकरंजी धूळमुक्त, इचलकरंजी फार लहान आहे, त्यामुळं धूळमुक्त व्हायला काही अडचण नाही असं मला वाटतंय. हे काम असं सातत्यानं राहील. हे सातत्यानं राहणार. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, हे सुद्धा 17-17, 15-15 तास काम करतात. इचलकरंजीचे आमदार
राहुल आवाडे साहेब सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत काम करतात इथं. तर त्यांचा आदर्श आम्हाला घेऊन आम्हाला सुद्धा काम करायला लागणार आहे. आम्हाला पळायला लागणार आहे. एक सर्वसामान्य घरातील महापौर आणि उपमहापौर आले, या संधीचं सोनं तुम्ही करणार? 100% करणार, काम करणार. कारण मी संजय गांधीमध्ये सुद्धा काम करत असताना 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात रेकॉर्ड करून 12,000 लोकांचं पेन्शनचं काम केलंय. तर इचलकरंजीमध्ये मला 1.25 वर्षाचा कार्यकाल नेत्याने दिलेला आहे. तर 1.25 वर्षाच्या कार्यकालामध्ये 2.5 वर्ष एवढं काम करणार ही माझी इच्छा आहे. पण तुम्ही धूळमुक्त इचलकरंजी करणार हा पवित्रा तुम्ही घेतला. मी धूळमुक्त करण्याचा प्रयत्न करणार. रोज मी 1 तास यासाठी देऊन प्रयत्न करणार.